नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला 4 लाख व्ह्यूज आलेले आहेत. ज्यांनी माझ्या रेसिपी पाहिल्या त्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. अशाच रेसिपी पाहत राहा आणि छान रिस्पॉन्स देत राहा. आपला छान रिस्पॉन्स येतोय आणि तुम्ही जितका जास्त छान रिस्पॉन्स देता तशा छान छान रेसिपी करायला सुद्धा मला आवडतं. मी छान रेसिपी आपल्या समोर घेऊनच येणार आहे. पाहूया आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी कोणती रेसिपी अपलोड करते. आज रेसिपी पालक पनीर. मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज मी रेसिपी बनवते. प्लीज रेसिपी स्किप न करता पहा. मी एक जोडी पालक निवडून घेतलेला आहे. पालक धुवून घेते. भाजी धुवून घेते. पालक 4 ते 5 पाण्याने धुवून घेते. मी पालक ब्लांच करणार आहे. पॅनमध्ये पालक घालते. तुम्ही पाहू शकता मी अजूनही पॅनमध्ये पाणी घातलेलं नाही आहे. काजू घेतलेत मी 7 ते 8. खूप पाणी घालून पालक मी ब्लांच करून घेणार नाही आहे. उरलेलं पाणी वाया जातं. मी 1 वाटी पाणी घेतले. पालकाला पाणी सुटतं तेवढ्याच पाण्यामध्ये मी पालक उकळून घेतली म्हटलं तरी चालेल. जास्त वेळ पालक आपल्याला उकळायची नाही आहे. मी 2 ते 3 मिनिटं पालक पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि मी 1 वाटी पाणी घातलं होतं. पाहू शकता तुम्ही पाणी यामध्ये आता जास्त नाही आहे. हे पाणी मी यूज करणार आहे. मी जी रेसिपी बनवते त्या रेसिपीमध्ये मी आज कांदा लसूणचा वापर करणार नाही मैत्रिणींनो. तुम्ही ज्या वेळेस तुमचे उपवास असतील कांदा लसूणचं सेवन करत नसाल किंवा ज्यावेळेस तुम्ही कांदा लसूण खाणार असाल तर कांदा लसूणचा यामध्ये तुम्ही वापर करू शकता. मी आज कांदा आणि लसूण न वापरता ही रेसिपी आज बनवते. आता पालक थंड करून घेते. इथे मी पनीरचे स्लाइस करून घेतलेले आहेत. किती क्वांटिटीमध्ये पनीर वापरायचं तुम्ही वापरू शकता. मी 1 वाटीभर पनीर घेतलेलं आहे. पाव चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ. पनीरला टेस्ट यावी म्हणून मी हे थोडेसेच मसाले ॲड केलेत. जास्त मसाले यामध्ये ॲड करायचे नाही. मिक्स करून घेते. पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलंय. तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. पनीर बटरवर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. असं पनीर शॅलो फ्राय केल्यामुळे ग्रेव्हीला एक छान टेस्ट येते आणि पनीरसुद्धा छान लागतं. शॅलो फ्राय करूनच वापरा पनीर आणि पनीर घट्टसर हवंय. पनीर शॅलो फ्राय करून झालेलं आहे. 1 वाटी दही घेतले. दही आंबट नसावं. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, चिमूटभर हळद. आता या रेसिपीमध्ये ना हळद जास्त वापरायची नाही. पालकाचा रंग दिसणार नाही म्हणून. चवीनुसार मीठ. मी आत्ता मीठ वापरलेलं आहे. भाजी झाल्यानंतर शेवटी मिठाचा वापर करू शकता.
दह्यामध्ये मसाले मिक्स करते, म्हणूनच म्हटलं प्लीज रेसिपी स्किप न करता पहा. थोडी व्हेरिएशन रेसिपी बनवते, मसाले सगळे एकत्र मिक्स होतील. थंड झालेले पालक आणि काजू मिक्सरच्या भांड्यात घालून आता ते मिक्सरला मी बारीक वाटून घेते. इतकंच पाणी त्या पालकामध्ये राहिलेलं होतं, त्या पाण्याचा वापर करते. पालकची आणि काजूची पेस्ट करून घेते. पालक प्युरी वाटून तयार. फोडणी करते. 4 चमचे तेल. थोडंसं ह्या रेसिपीमध्ये तेल जास्त लागतं. अर्धा चमचा बटर. बटरची छान टेस्ट येईल ग्रेव्हीला. फोडणी करते. अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र तुकडे करते फोडणीमध्ये, 2 दालचिनीचे तुकडे, 4 काळी मिरी, 4 लवंग, 2 मसाला वेलची, 2 चमचे चाळलेलं बेसन. म्हणूनच म्हटलं रेसिपी स्किप न करता पहा. बेसन फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेते. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. दही आणि मिक्स केलेले मसाले त्यामध्ये ओतते आता हे मिश्रण. दही फुटण्याची शक्यता असते. मिक्स करते. आता मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. मिक्स करते 1 मिनिटभर. 1 मिनिट. आता यामध्ये पालक आणि काजूची प्युरी घालते. रंग सुद्धा बदलेल बरं आता. मिक्स करते. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. रंग पाहू शकता ग्रेव्हीचा. 2 मिनिटं उकळून घेते. अर्धी वाटी पाणी ॲड करते. जर खूप क्वांटिटीमध्ये बनवत असाल, तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल, कोणी पाहुणे आले असतील किंवा पार्टी असेल, तर जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल ना, तर गरम पाण्याचा वापर करू शकता. 1 मिनिट उकळून घेते. शॅलो फ्राय केलेलं पनीर त्यामध्ये ॲड करते ग्रेव्हीमध्ये. व्यवस्थित पनीर मिक्स करते. पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही. झाकण ठेवते. 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. पाहूया. ग्रेव्ही छान उकळलेली आहे. मी दह्याचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा साखर ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करा. चिरलेली कोथिंबीर, मिक्स करते. छानसा एक तडका देते, म्हणजे आणखीन आपली भाजी चविष्ट होईल. 1 चमचा तूप मेल्ट करून घेते. 1 चमचा जिरं, व्यवस्थित फुललंय जिरं तुपामध्ये. गॅस बंद करते. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. पाव चमचा काश्मीरी लाल तिखट मिक्स करते. प्लेटमध्ये सर्व करते. मी या रेसिपीमध्ये लाल तिखटचा वापर केलेला आहे. जर हिरवा रंग हवा असेल, तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता. छान अशी यावर तुपाची फोडणी. पालक पनीर रेसिपी मी आज आपल्याबरोबर शेअर केलेली आहे. जर रेसिपी आवडली तर करून पहा. करून पाहिल्यानंतर आपण केलेली रेसिपी कशी झाली मला लिहून पाठवा. मी नक्की वाचीन आपली कमेंट.
नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे. नमस्कार.